साम्राज्य टाकळी ढोकेश्वर, तर जोगेश्वरी फायटर्स टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर संघानं. निर्णय घेतलाय बॉलिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले जोगेश्वरी फायटर्स संघाला. मान्य श्री सुजित्रा झावरे पाटील व दरबारसेवक प्रतिष्ठान आयोजित येथे सन्मान होते एक बघा. ॲडव्होकेट ज्ञानेश्वरजी लांबकडे साहेबांचं शुभागमन या लोकनाथ चषकाच्या वतीनं ॲडव्होकेट वकील साहेबांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. पाहुण्यांची मोठी गर्दी समालोचन कक्षामध्ये असलेली पाहायला मिळते. सोन्या गायकवाड उत्कृष्ट अशी खेळ त्यांनी केलाय. 32 धावा सोन्या गायकवाड आणि 1 विकेट. त्याचा सन्मान होतो इथं बघा दिगंबर घोगरे साहेबांच्या शुभ हस्ते. सोन्या गायकवाड एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू सगळ्यांनी. ॲडव्होकेट ज्ञानेश्वरजी लांबकडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एक सुंदर बॅटिंग 32 धावा 1 विकेट मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिला जात आहे. या स्पर्धेचं गौरव टी शर्ट जे आपण ज्याला म्हणतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं नानासाहेब राऊत व मित्र परिवार सामन्याचा लाईव्ह आस्वाद या ठिकाणी घेतोय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. जोगेश्वरी फायटर संघ इथं बॅटिंग करेल तर आपण पाहतोय दुसरा जो संघ आहे पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर संघ इथं क्षेत्ररक्षण करेल. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता. खाली खेळलेला आहे. संघाचं खातं खोललं गेलंय. 1 धाव इथं मिळेल. पहिला चेंडू टाकला जातोय. खेळायला सुरुवात झालेली आहे. जोगेश्वरी फायटर आपण आयकॉन पाहतोय विश्वजित गरुड, तर दुसऱ्या बाजूला पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर संघ राजू पाटे याचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मी पहिल्या इनिंगसाठी निवेदक लहू साबळे घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. पहिल्या दिवसापासून मात्र खरोखर मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन कक्ष आणि असं एक आगळं वेगळं लोकनाथ चषकाला भेटलेली उंची. पारनेर तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निगोज गावातील असं एकही वर्ष गेलं नाही का तिथं मात्र स्पर्धा होत नाही. आणि या वर्षीची सगळ्यात मोठी लाखोंचं बक्षिसांची लयलूट करणारी स्पर्धा लोकनाथ चषक. ओ इथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. विश्वजित गरुडचा मोठा प्रयत्न फसलाय. एसट्या अडवल्या बॅट फिरकवली चेंडू पायांवरती आदळलाय. चेंडू डॉट गेलाय आणि तो चेंडू मात्र डॉट गेल्यामुळे धावसंख्या मात्र स्थिर आहे. कुठलाही खेळाडू बाद नाहीये. धावसंख्या 1. पहिले षटक प्रगती पथावर ओंकार उदावत. काल त्याची मात्र गोलंदाजी पाहायला भेटली फलंदाजी पाहायला भेटली. सगळ्यांच्या नजरा मात्र त्याच्यावरती खेळल्या गेल्या होत्या. इथं खर तर उत्कृष्ट फलंदाज रोहित शेठ वरखडे यांचं देखील आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आज पाहुणे मंडळी सामाजिक राजकीय त्याचबरोबर क्रीडा रसिक या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय योगेश्वरी फायटरचे संघ मालक सन्माननीय संतोष शेठ गायकवाड यांचं आगमन होतंय आणि त्याचबरोबर आमचे दादा दीपक दादा परंडवाल यांचं आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचंय. आपलं मनापासून स्वागत. ओव्हर टू लहू सर. धन्यवाद प्रवीणजी. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. आज संध्याकाळी मात्र मातब्बर मान्यवरांचं आगमन या ठिकाणी नक्कीच होत आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेते विकास पुरुष खरं तर आमदार स्वर्गवासी सुजितराव मला वाटतं स्वर्गवासी आमचे वसंतरावजी झावरे पाटील साहेब यांचे लाडके चिरंजीव आदरणीय सुजितराव झावरे पाटील यांचं आगमन मात्र संध्याकाळी होत आहे. पण ते येताना एकटे येणार नाहीये. तर येताना मात्र अनेक मान्यवरांना या निगोज नगरीमध्ये या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि ते आल्यानंतर या स्पर्धेला एक मोठी उंची या ठिकाणी मिळणार आहे. क्रिकेट हे क्रिकेट राहणार नाही तर क्रिकेट हे मात्र अगदी उंचीवरती जात असताना या तरुणांना मात्र मोठा आशीर्वाद या ठिकाणी मिळणार आहे. पहिले षटक ओंकार उदावत आसिफ शेख खेळण्यासाठी तर नॉन स्ट्राईकला आयकॉन सांगली जिल्हा विश्वजित गरुड. याच दरम्यान काय होईल मैदानाच्या आतमध्ये होत्याच नव्हतं. बॅक टू पविलियन फलंदाज आयकॉन मला वाटतंय विश्वजित गरुड फलंदाज बाद.
एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. एलिमिनेटर राऊंड आपण या ठिकाणी पाहतोय. जो संघ पराभूत मात्र होईल तो मात्र या ठिकाणी खाली राहील आणि जो जिंकेल त्याला मात्र वरती नक्कीच जे चान्स भेटेल असा एक सामना आपण या ठिकाणी पाहतोय. विश्वजित गरुड करून मात्र मोठी अपेक्षा होती. जोगेश्वरी फायटर संघाचा आयकॉन होता डाव्या हाताचा फलंदाज. ब्लॉक होल चेंडू त्यानं मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल झाला नाही आणि त्याला मात्र माघारी परतावं लागते. मोठं यश मात्र मिळाले. आपण पाहतोय गोलंदाज ओंकार उदावतला पहिलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 धावा ज्या बनवल्या गेल्यात आणि 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिलं पारितोषिक जे पाहतोय 1 लाख रुपये राजेंद्र भंडारी महावीर ग्रुप अहिल्यानगर. द्वितीय पारितोषिक 71,000 रुपये सुरेश अर्थात राजूमामा भोळे आमदार जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ लोकप्रिय आमदार आहेत. तृतीय पारितोषिक 51,000 रुपये 1 रुपया बाळासाहेबजी साळके साहेब जय भवानी उद्योग समूह पुणे जिल्हा. आणि चतुर्थ क्रमांक आहे तो जाकीरबाई तांबोळी आयमन सी फ्रुट्स आणि गेली 3 दिवस बक्षाची ललूट करणारे जाकीरबाई तांबोळी यांचं देखील काही क्षणामध्ये आगमन होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून नामोल्लेख करतो की ज्यांनी खरं देखणे दिमागदार आणि एका हातामध्ये उचलणार नाही असे चषक इथं दिलेले आहेत. योगेश मेंगडे उद्योजक कार्तिकी ॲग्रो फूड्स आणि दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप आणि मेजर विकासजी वराळ पाटील महाराष्ट्र पोलीस आणि सेवानिवृत्त मेजर यांच्या वतीनं मात्र या ठिकाणी दिले गेलेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण इथं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये ओंकार उदावत मोठं यश आणि त्याच्यानंतर कमबॅक पुन्हा एकदा करेल का. प्रवीण गावडे अर्थात भोम्या फॉर्म पारनेर मैदानाच्या आतमध्ये हलकीशी प्लेसमेंट शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ढकलून दिला गेलाय. सिंगल मिळेल. एका धावून धावपलक बदलेल. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक 4 धावा ज्या लागल्या गेल्यात. मगाशी मी सुरुवात करताना सांगितलं आज आहे महाशिवरात्री. खर तर महाशिवरात्रीचं महत्व मोठं आहे. शिवरात्रीच्या रात्री जर आपण खर तर जप ध्यान आणि खर तर ध्यान लावून जर आपण बसलो तर आपल्या मनाला समाधान मिळतं. आपल्या अहंकाराचा नाश होतो. अगदी मात्र शिवशंकर जे आहेत तेवढी शक्ती आपल्याला मिळते. एवढी मात्र त्या महाशिवरात्रीच्या रात्रीची तेवढी ताकद मात्र आहे आणि ती रात्र मात्र रात्री होऊन गेलेली आहेत. आणि तो आजचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. माणसं या दिवशी मात्र जप करतात तप करतात उपवास करतात आणि आपल्या मनातली जी काही इच्छित प्राप्ती आहे ती मात्र करून घेतात. याला म्हणतात महाशिवरात्री. महा हा शब्द त्याच्यामध्ये महान मोठा आणि महत्व असणारा दिवस महाशिवरात्री आणि त्या रात्रीला तितकं महत्व आहे. कैलासपती शंकरदेव आणि पार्वतीच्या प्रेमाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. खर तर डोंगरामध्ये राहणारा पर्वतामध्ये राहणारा खरं तो शिव शंकर आपण सगळ्याला माहिती असावा. आपल्या शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे डोंगर पर्वत आणि निसर्गाशी मात्र निगडीत असणारा तो मात्र शेतकरी राजा आहे आणि त्याच्यासाठी ही महाशिवरात्री एक फार मोठा सण उत्सव आणि तो आजचा दिवस म्हणजे महाशिवरात्री आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. प्रत्येक दिवसाला प्रत्येक सणाला हिंदू धर्मामध्ये खरं तर मराठी माणसाला खूप महत्व दिलेलं आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय महादू शेठ उचाळे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत 4 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं पहिलं षटक या ठिकाणी संपलंय पण 1 षटक संपल्यानंतर समीकरण हातामध्ये आले. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र नक्की जे षटक संपलेलं आहे. पारनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI साहेब आदरणीय संतोषजी खेडकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. कर्तव्य आणि कर्तबगारीचे एक जिवंत उदाहरण. अगदी मात्र गुन्हेगाराला मोठा धाक आणि गरिबाला मोठी साथ असे आमचे खर तर संतोषजी खेडकर साहेबांचं आगमन 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी होत आहे. कारण आमच्या महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये काम करणारे आमचे खर तर विकासजी मेजर साहेब या ठिकाणी सांगतात मोठे सलोख्याचे संबंध मात्र खात्यामध्ये आहेत. त्यांचं इथं सहर्ष स्वागत करूया. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. संध्याकाळी लाल मातीशी नाता असणारे अनेक पैलवान वर्ग ज्यांनी पारनेर केसरी गाजवलंय खर तर ज्यांनी महाराष्ट्र केसरी गाजवलंय असे अनेक मान्यवर मंडळी आमचे पैलवान सुभाष पाटील वराळे यांच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून या ठिकाणी येत आहेत. ओ प्रवीण गावडे इथं मात्र क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आडापट्टा खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल नाहीये आणि इथं मात्र डॉट बॉल जातोय. धावसंख्या फार आणि फार स्थिर आहे. एलिमिनेटर राऊंड तुम्ही खेळतायत. एक महत्वाची मॅच तुम्ही खेळतायत. तुम्हाला पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा बनवाल तेवढे परफेक्ट तुम्ही विजयाच्या शिखरावरती जाऊन पोहोचणार आहात. ओ इथं मात्र वाईडिश लोंगाप
सिंगल मात्र इथं मिळेल, स्ट्राईक फक्त बदलेल, षटकार चौकारला पूर्णपणे इथं अंकुश लावलेला आहे. गोलंदाज अक्षयजी गुंड, काटाळ वेढा, पारनेर तालुक्यातील पठारावरील सगळ्यात मोठं गाव. सुदैवानं त्या गावामध्ये फक्त मोबाईलला रेंज आहे. आता पारनेर तालुक्यात असे अनेक गाव आहेत, मी निवेदनाला जातो आता एक 10-12 वर्षापासून, की काही काही गावामध्ये रेंजच नाही, मोबाईलला नाही पण माणसाला आहे. हे मात्र माझं भाग्य, कारण अनेक लोक मला मागून फोन करतात, लहू साबळे तुम्हाला फोन करता होता पण तुम्ही 2 तास रेंजमध्ये नव्हते. पण म्हणलं मी जिवंत आहे, हे माझं भाग्य आहे. रेंजमध्ये नसू द्या, पण कातरवड्यामध्ये रेंज आहे. हा चेंडू मात्र उजव्या बराचसा बाहेर टाकला गेलाय. वाईट चेंडू, खराब चेंडू, अवांतर चेंडू. धावफलक बदलेल, जाऊन ज्या पोहोचतील 6 धावा एकांच्या मोबदल्यामध्ये षटक चालले दुसरं. हा जो सामना आहे गोलंदाजाच्या पकडीमध्ये सामना ठेवला. चेक. सन्माननीय सुनीलजी गायके यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पैलवान साम्राज टाकळी हाजी, काय नाव दिलंय बघा पैलवान. खर तर ज्याची त्याची खुबी असते. सॉरी, मध्ये चौकार गेलेला आहे. 4 धावेने धावफलक बदलेल, जाऊन ज्या पोहोचतील 10 धावा ज्या लागल्या गेलेल्या आहेत. विडूद साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 10 धावा इथे लागल्या गेल्यात. दुहेरी अंकामध्ये धावफलक लागले गेले. आतापर्यंत एकेरी अंक होता, आता 10 धावा ज्या दुहेरी अंक पाहायला लागला गेलाय. आसिफ शेख 3 चेंडू खेळून 5 धावांवरती खेळतोय. प्रवीण गावडे 3 चेंडू मधून 2 धावा फक्त बनवल्यात. कुठलाही चौकार नाही, कुठलाही षटकार नाही. एक सुरेख गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर पारनेर तालुक्यातील गाव आहे, ज्या भागातून मात्र उगम झाला आमच्या सुजित पाटील झावरे साहेबांचा. खरं तर लहानपणापासून त्यांना दुसरीकडे राजकीय धडे घ्यायला जावं लागलं नाही. वडील वसंतरावजी झावरे पाटील साहेब यांना भेटायला लोक यायची, आपल्या अडचणी सांगायचे, आणि वसंतराव झावरे पाटील साहेब ज्या पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवायचे ते बाळकोडे त्यांना त्यांच्या घरातच मिळालं. वडील आमदार आणि मग मंडळी बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात. अगदी मात्र सुजित पाटील झावरे हे मात्र घरातच घडले गेले. आणि 17-18 ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचं होतं, शाळेचं डेड बॉल आहे, शाळेचं शिक्षण नाही तर राजकीय शिक्षण त्यांनी घरात घ्यायला सुरुवात केली. ओके ओके ओके. आज आपण या ठिकाणी पाहतोय संघाचे संघमालक पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर. डॉट बॉल आहे. अमोल शेठ उगले पाटील, गणेश शेठ शिरतागर, पैलवान स्वप्न शेठ चौधरी, विजयदादा चिखणे, साहेबरावजी चिखणे. त्याचबरोबर जोगेश्वरी फायटर संघाचे संतोष शेठ गायकवाड, हनुमान शेठ भोसले चेअरमन, आणि प्रकाश शेळके यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. अक्षय गुंड गोलंदाजी मार्कवर. षटक चाललंय ते 2ऱ्या क्रमांकाचं. आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय आसिफ शेख तर प्रवीण गायकवाड. मोठा आवाज आहे ग्राउंड मध्ये, थोड्याशा अडचणी येत आहेत. ओ प्रवीण गायकवाड, प्रवीण गावडे. आता प्रवीण गायकवाड एवढं मोठं नाव झालं की वारंवार तोंडामध्ये येते, काय हरकत नाही. षटक संपलं 2ऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतायत त्या 11 धावा एकांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण गायकवाड सर, तुम्ही कधी मैदानावरती क्रिकेट खेळला का? लहानपणी खेळलेत, बारीक बारीक आम्ही खेळलो वयाच्या अगदी मात्र 27-28 वर्षापर्यंत. पण आम्ही थोडा तराजू धरला, खेळल्यानंतर फायदा आहे की बोलल्यानंतर फायदा आहे, आणि आम्ही नंतर व्यासपीठ पकडलं, काय हरकत नाही. 2 षटकाचा खेळ संपला गेला. 11 धावा, लो स्कोर म्हणावं लागेल. जास्त चेंडू खेळलेत आणि कमी धावसंख्या बनवल्यात असा जोगेश्वरी फायटर संघ. 12 चेंडूमध्ये 11 धावा. गेल्या 3 दिवसाचं समीकरण जर बघितलं तर 36 चेंडूमध्ये 90 धावा कुणीकडे आणि 12 चेंडूमध्ये 11 धावा कुणीकडे. ओंकार उदावचा हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न डीप थर्डमॅनला जाईल. डिक्लेअर झोन मध्ये इथे धावा मिळतील 2. या ठिकाणी या पहिलवान कृष्णाजी लंके आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
कौतुक करावं लागेल, आयोजकांचंही बोललं पाहिजे, स्पर्धेचंही मात्र धावतं वर्णन करायचंय. संघमालक तर आज मात्र बाह्यावर करू नये, कारण त्यांना आज जिंकणं मात्र फार फार आणि फार महत्वाचं आहे. ओंकार उदावत वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन उजव्या हातानं राईट हँड ओव्हर विकेट मारा. पंचांनी थोडंसं टोकलंय, थांबवलंय. सुंदर गोलंदाजी त्यानं काल परवा आज देखील मात्र करत आहे. टाकली डोकेश्वरचा हा मात्र खेळाडू कित्येक वर्ष क्रिकेटची मात्र नितांत सेवा केलेली आहेत. मात्र डोळ्यावरती गॉगल लावून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. उसळी घेणारा हा चेंडू, गतीचा वापर केला गेलाय, ढकलून दिला गेला. डिक्लेअर झोन, इथे मिळतील धावसंख्या 2. सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी, सुरेख स्पर्धा, मानाची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा. लोकनाथ चषक, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, अनाथांचा नाद, गरिबांना हात, लोकनाथ चषक. त्याचबरोबर संसद रत्न खासदार आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही रात्री पाहिलं असेल सोशल मीडियावरती एकही साधन नाही की असं मात्र की तिथं आज भाईंना त्यांच्या मुलाला मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या नाही. अशा लाडक्या नेत्याचा आज वाढदिवस. याच दरम्यान चेंडू भिरकावून दिला गेलाय सीमा रेषा पार. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. चेक धन्यवाद. या ठिकाणी सन्मानित संतोष शेठ डवन, सुनील शेठ डवन, शंकर शेठ डवन, वैभव डवन, कानिपनाथ मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचं देखील लोकनाथ चषक 2026च्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एका बाजूला स्वागत केलं जात आहे, दुसऱ्या बाजूला आपण खरं तर समालोचना ऐकत आहोत. आता घेर बदललाय. सन्माननीय केरुनाना उचाळीक आणि मंगेश शेठ भागवत आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. खेळ बदललाय फलंदाजानं, खेळ बदललाय आसिफ शेखनं. आसिफ शेख उजव्या हाताचा फलंदाज, एक षटकार मारतोय आडव्या बॅटरनं. त्याच्यानंतर खरं लॉंग ऑफला खेळलेला हा चेंडू असेल, सिंगल आहे बघा. नकार दिला गेला स्ट्राईकच्या फलंदाजानं. एकच धाव मिळेल. मला वाटतं ओंकार उदावत याने मात्र आपली बॉलिंग थोडीशी चेंज केलेली आहे. सिंगल मिळेल, धावसंख्येत बदल. 22 धावा एकड्यांच्या मोबाईलला षटक चालय तिसरं. एक सुंदर खेळ आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. पाहुण्यांची मोठी गर्दी आज आहे. लोकनाथ चषक अगदी मात्र पारनेर तालुक्यातील मोठी स्पर्धा. निघोज गाव, वेताळबाबा क्रीडांगण, आरोग्य मंदिर. मी सांगितले की 7 फेब्रुवारी 2023ला अगदी मात्र आमचे मेजर विकास वराळ आणि सहकार्याने मात्र ठरवलं इथं काहीतरी करून दाखवायचं. याचं कारण तुम्हाला सांगतो की काय नियोजन होतं. गेल्या वर्षी 4 ते 5 मुलं अग्निशामक दलामध्ये नोकरीला लागले. विकास वराळांनी सांगितलं की हीच आमच्या वेताळबाबा क्रीडांगणाची खरी संपत्ती. आता पोलीस भरतीच्या काही मात्र जागा निघाल्यात. हा चेंडू सुरेख टाकला गेलाय, समजू शकत नाहीये. हात वरती केले गेलेत आणि इथं प्रवीण गावडे बाद. सुरेख गोलंदाजी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय माऊली शेठ भालेकर आणि त्याचबरोबर विकास शेठ डवन खास मुंबईवरून या सामन्यांसाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या मैदानाच्या बाबतीत मी बोलत होतो की 4 ते 5 मुलं अग्निशामक दलामध्ये खरं तर आपलं आयुष्य त्यांनी मात्र सुरू केलेलं आहे. आता पोलीस भरतीच्या ऍड निघाल्यात, जागा निघाल्यात. काही मुलं म्हणजे अकॅडमीची मुलं म्हणजे 20 ते 25 मुलं सकाळी पहाटे 5ला इथं व्यायाम करतायत. मी मगाशी विचारलं मेजर विकास वराळ यांना की साफसफाई कोण करतं. त्यांनी सांगितलं की त्या मुलांना जर फोन केला तर त्या मुलांनी कालची सफाई मात्र करून टाकली. जो व्हाईट ट्रॅक तुम्हाला दिसतोय सर्कलच्या आतला, पण त्याच्याबरोबर जे काही आपण जे अंतर आहे मीटरचं काहीतरी, तर ते जे अंतर आहे ते मुलांनी आखलेलं आहे. काही सेकंदाच्या आतमध्ये, काही मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करायचं असतं. अशी मुलं सकाळी मात्र आपलं आयुष्य इथं चालू होईल का याचा सराव करण्यासाठी आरोग्य मंदिर वेताळबाबा क्रीडांगणामध्ये येत असतात. आणि जे काही मेजर वर्गाने, जे काही आजी सैनिक संघटना आहे, आमचे विकास बराळ असतील, कॅप्टन विठ्ठल बराळ यांनी जे चालू केलंय, हे मात्र केवळ मैदान नाहीये, केवळ खेळासाठी मैदान नाहीये, तर मुलांचं भविष्य घडवणारं मैदान म्हणजे वेताळबाबा क्रीडांगण आहे. 4-5 मुलं आता अग्निशामकमध्ये लागली. त्यांची एकच इच्छा आहे की 5-6 मुलं जरी पोलीस भरतीमध्ये लागली तरी आम्ही आयुष्याचं सार्थक झालो. आणि हे मात्र याची किंमत पैशामध्ये नाहीये. एक सुंदर मैदान निघोजमध्ये असं कुठलंही मैदान नाहीये उपलब्ध. आणि मला अजूनही सांगायचं वाटतं, याच्या बाजूला जी क्षेत्र आहे
ते आमचे विकास वराळे यांचं आहे. म्हणजे किती मोठं योगदान त्याच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळते. संतोष बाईक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर फाईन लेगला मात्र चेंडू खेळला जातोय. सिंगल मिळेल, क्षेत्रक चेंडूवरती आलाय, सुरेख फेकी आहे, तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा ज्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येत बदल होईल. षटक चाललंय 3ऱ्या क्रमांकाचा. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक गोष्ट आवर्जून सांगेल की काल मी जे अनाउन्समेंट केलं होतं, महाशिवरात्री आपण जप तप उपवास करून खरं तर आपली इच्छित प्राप्ती करून घेऊया. अत्यंत महत्वाचा दिवस आहे. काही ठिकाणी निरंकार उपवास केला जातो, पण आपल्यामध्ये थोडीशी वेगळी प्रथा आहे. उपवासाला काही खास पदार्थ आयोजित करून खरं तर उपवास ठेवला जातो. आता काही काही लोक पाणी सुद्धा पित नाही. आमच्या लोकनाथ चषक जे आहेत आणि धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं स्कोर कार्ड 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सगळ्या आलेल्या मान्यवरांना खिचडीचा खरं तर अल्प उपहार आहे. दुपारी 3 नंतर ती खिचडी इथे उपलब्ध होईल. सगळ्यांना विनंती करतो, आता आलेली आहे का, धन्यवाद. त्याचा देखील लाभ सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे. साबुदाण्याची खिचडी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण या ठिकाणी आयोजित केलेली. मी आयोजकांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. रील स्टार दादा गुरुड आपण उपस्थित झालात, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खर तर आज इंस्टाग्राम, फेसबुक आणि सोशल मीडियावरती भरपूर साधनं आहेत की तिथं रील स्टार भरपूर, म्हणजे प्रत्येक 30 सेकंदाची रील आणि झाला रील स्टार. बालगंधर्वाला नाटक जर चालू झालं तर 9 तास नाटक थांबत नाही. अशोक मामा सराफ सांगत होते की आम्ही जर एकदा नाटक जर तयार म्हणजे चालू केलं, त्याला रिटेक नाही, रिवर्स नाही, 13 तास आम्ही नाटक करायचो. याला म्हणतात जिवंत कलाकार, हाडाचा कलाकार. तो असा काय अशोक मामा तयार झाला की त्याला पद्मश्री दिला गेला. सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, मकरंद अनासपुरे, हाडाचे कलाकार. ते रिअल स्टार नाही तर ते जनतेच्या मनातील कलाकार आहेत. धावसंख्या आपण पाहतो 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज राजू पाटे, आयकॉन नारायणगाव. हा चेंडू राजे पाटेवरती केलेला प्रहार, चेंडू जाईल सीमा रेषा पार नाही तर आत, आणि इथं फलंदाज होतोय पाठ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. सचिन गायकवाडने घेतलेला सुरेख झेल, गगनाला गवस निघाला हा चेंडू होता. टायमिंग पकडलंय, जागेवरती उभा राहिला, शेवटपर्यंत नजर चेंडूवरती ठेवली आणि अगदी नजर इकडे तिकडे झाली असती तर चेंडू बाहेर गेला असता, 6 धावा मिळाल्या असत्या. पण सुरेख झेल घेतलाय सचिननं. राजू पाटीलला मिळालेलं यश आणि फलंदाज बाद होतोय आसिफ शेख. धर्मरक्षक प्रतिष्ठानचा सच्चा फोटोग्राफी म्हणजे महादेवाचा 3रा डोळा. महाशिवरात्री आहे म्हणून सांगतो. रवी फुलारे यांचा आज वाढदिवस आहे, बर्थडे बॉय आहे. आणि रवी फुलारे, तुला वाढदिवसाच्या लक्ष वाढदिवसाच्या शुभचिंतन, अभिष्टचिंतन, औक्षवंत हो आणि तुझ्या सर्व मनातील सर्व इच्छा मात्र पूर्ण हो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या ठिकाणी संघ मालक आदरणीय ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, आदरणीय संतोषजी गायकवाड साहेब यांचा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करू इच्छितो. मी त्यांना विनंती करतो आपण कृपया मंचावरती या. सागर भालेराव खेळण्यासाठी सज्ज. अप्रतिम चेंडू टाकला राजू पाटे. स्विंग चेंडू होता, बाहेर काढला गेलाय. डाव्या हाताने टाकतोय राजू पाटे. सुरेख चेंडू टाकला गेलाय, समजू शकत नाहीये. डॉट चेंडू. संतोषजी गायकवाड संघमालक आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. विनंती करतो जोगेश्वरी फायटर संघाचे संघमालक आहेत. मी विनंती करतो पोपट शेठ लंके साहेब आपण समोर यावं. आमच्या स्पर्धेची खरं तर ट्रॉफी, त्याचबरोबर एक आकर्षक प्रेमाचं प्रतीक असणारी खरं तर शाल, हे सर्व देऊन मात्र संतोष गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. जोगेश्वरी फायटर संघाचे संघमालक आहेत. अरे वा, एका हॉटेलचे मालक आहेत, उद्योजक आहेत संतोष गायकवाड. 1 मिनिट कॅमेरा थोडासा फिरवा. हा बॉल झाल्यानंतर सत्कार आला पाहिजे, मध्ये घ्या. आणि सागर भालेराव इथं मात्र बाद होत आहे. एक सन्मान या ठिकाणी होतोय. संतोषजी गायकवाड ही सगळी मंडळी आमचे सुभाष पाटील वरा, स्वप्नील महाराज आतकर, विलास वरा, लोहभाऊ निश्चित यांच्यावरती प्रेम करणारा हा खरं तर तरुण आहे आणि खरं तर युवक उद्योजक आहेत. आळकुटी भागातील, आमच्या निगोज भागातील संतोष गायकवाड, आपलं सहर्ष स्वागत करूया.
त्यांचं हॉटेल जे आहे जोगेश्वरी नावानं हॉटेल आहेत आणि जोगेश्वरी फायटर नावानं त्यांनी संघ उतरवला. आपलं सहर्ष स्वागत करूया. राजू थोरात आपण देखील उपस्थित झालेला आहात. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आज बक्षांची लयलूट आहे. 2 टू व्हीलर बाईक, मला वाटते प्रथम येणारा जो काही संघ आहे संघ मालकाला एक बाईक असेल. मॅन ऑफ द सिरीज जो काही खेळाडू होईल, चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग आणि त्याच्या धावा त्याच्यानंतर रन रेट या गोष्टी, त्याला देखील एक बाईक या ठिकाणी भेटेल. त्याचबरोबर लकी ड्रॉ पद्धतीने मात्र सायकल दिली जाणार आहे. इथं मात्र बॅट क्रॉस खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटीमध्ये. इथं बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. राजू पाटेचं कौतुक करा. फायनलच्या दिवशी निर्धाव षटक टाकलं गेलंय. 3 विकेट घेतल्या गेल्यात आणि आताच टाकलेलं षटक एकही धाव नाही. त्याचं नाव नारंगाव आणि आयकॉन आहेत राजू पाटे. सुरेख सुरेख गोलंदाजी. पहिली इनिंग आपण या ठिकाणी पाहतोय. संघाला स्पीड ब्रेकर लावला गेलाय. जसं आपण आपल्या घरामुळे गाडी जर लावली तर तिला साखळीनं बांधून ठेवतो आणि लॉक लावतो, तसं मात्र साखळीनं बांधला गेला पूर्णपणे संघ. 24 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 4 षटकं संपली गेलीत. संतोष भाई फॉर्म कौठे यमाई, छोटे कद के खिलाड़ी बड़ा काम, लेकिन कारनामा करेंगे की नहीं इस मैदान पे. 2-3 दिवस तर त्याला पावले नाही, पण आज तो काय करेल. काल एक षटकार त्याने मारला गेला होता संतोष भाई. नॉस्ट्राईकला आपण पाहतोय सुरेशजी पवार, तर सागर सेटे गोलंदाजी मार्कवर 5वं षटक घेऊन. जोगेश्वरी फायटर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पैलवान साम्राज्य टाकली डोकेश्वर संघ क्षेत्ररक्षण. एलिमिटर सामना, प्रेक्षकांची मोठी गर्दी, लोकनाथ चषक, तर मैदानाच्या आतमध्ये रंगारंग मुकाबला. आज आहे फायनल. फायनलच्या दिवशी मान्यवरांची संध्याकाळी गर्दी होणार, यात मात्र शंका नाहीये. सुरेश पवार उसळे घेणारा चेंडू थोडासा खांद्यावरनं जातोय. राजू पाटेच्या हातामध्ये अप्रतिम चेंडू, समजू शकत नाहीये. डॉट गेलाय. बक्षीस येत आहे. विकेट जर घेतला शांताराम शेठ कवात, विकेट साठी 201 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. प्रत्येक विकेटला शांताराम शेठ कवात यांच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज. आज प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करताना स्वप्नील हातकर महाराज यांचं मात्र मोठं नियोजन आहे. विलास वराळ यांचं मात्र नियोजन आहे. इथं फलंदाज बाद आहे संतोष भाईक. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. या विकेटसाठी आदरणीय शांताराम शेठ कवाद यांच्या वतीनं सागर शेटेसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. खर तर घरावरनं नांगर फिरवावा असा नांगर फिरतोय. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला मात्र आराम करतोय. सुरेख गोलंदाजी इथं केलेली आहेत. पैलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर संघानं राजू पाटेने केलेले सुंदर गोलंदाजी. अगदी मात्र संपूर्ण षटक त्यानं निर्धाव टाकले गेले. त्याच्यानंतर सागर शेटे सुद्धा कमबॅक करतोय. लॉंग असा रनअप आहे आणि त्यानं मात्र पहिल्या चेंडूत इथं मात्र विकेट मिळवलाय. इथं उजव्या हातानं चेंडू बाहेर जाईल. नो चेंडू आहे. खराब अवांतर स्क्वेअर. एका धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 25 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. बराच वेळ झाले षटकार पाहायला भेटला नाही. या वेताळबाबा क्रीडांगणाला षटकारांची सवय झालेली आहे, चौकारांची सवय झालेली आहे. कमी चेंडू जास्त धावसंख्या असं समीकरण आपण पाहिलंय. मगाशी ज्यांचं स्वागत झालं आपल्या सर्वांचे दादा दीपक शेठ परंडवाल यांचं देखील सकाळी सकाळी आगमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत. उसळे घेणारा चेंडू राजू पाटे, चेंडू खाली, काय होईल. इथं नो चेंडू होतायच्या अगोदर जीवदान मिळेल, पण एकच धाव इथं आहे. सिंगल मत धावसंख्येत बदल होईल. 26 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठीमाग तरुणांची मोठी फळी आपण पाहतोय. लहान मुलं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मेजर सन्माननीय भाऊसाहेब लामगडे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. त्याचबरोबर या ठिकाणी या पार्टनर एक्सप्रेस तुषार मोरे काल सायंकाळपर्यंत खरं तर मॅन ऑफ द सिरीज मध्ये जो खेळाडू होता तो तुषार मोरे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन या क्रिकेटच्या स्पर्धेत दिलं.
हजर होतोय मनापासून स्वागत. ओव्हर टू लवू सर. नो चेंडू आणि त्यावर मिळतोय फ्री हिट. चौकार षटकार जरी नसले तरी मात्र इथं आता अवांतर धावेने धावसंख्येत मात्र थोडाफार इथं बदल होण्याचं काम चालू आहे. पण इथलं मैदान साक्षीला आहे, इथं कमी धावसंख्येत चालत नाही. विजयाला जर गवसणी घालायची असेल तर तुम्हाला धावांचा डोंगर इथं उभा करावा लागेल. फलंदाज इथं पाहतोय सुरेश पवार, तर गणेश बोरुडेची फलंदाजी इथं मी पाहिली. दुसऱ्या दिवशी सुंदर खेळला तो. सॉरी, याच दरम्यान चेंडू अंगावरती टाकला होता. समजू शकत नाहीये चेंज द पेस. गोलंदाजी सागर सेटे अगदी चतुराने मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. चेक. प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय संकेत ढवण आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पैलवान साम्राज्य टाकली डोकेश्वर संघाचे संघमालक अमोल शेठ उगले पाटील, पैलवान गणेश शेठ शिरतागर, स्वप्नील शेठ चौधरी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत विजयदादा चिकणे पाटील आणि पैलवान साहेबरावजी चिकणे. ही सगळी मंडळी पैलवान वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सगळ्यांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करतो. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. खरं तर ही सगळी मोठी माणसं आहेत. पहिल्या दिवशी कोणी येत नाही, दुसऱ्या दिवशी कोणी येत नाही, पण जेव्हा त्यांना कळालं की आपला संघ फायनलमध्ये गेला तेव्हा मात्र आता कडक कपडे घालून आज सगळेजण आज कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. हे सत्य आहे, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे जरा. आणि आज होऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. खर्च झाला तरी हरकत नाही, पैसे गेले तरी हरकत नाही. पण असं म्हणतात की ज्यावेळेस मात्र गोष्ट मात्र मनगटावर येते त्यावेळेस मात्र स्वाभिमान गहाण ठेवला जात नाही. वा, 500 रुपयाचं बक्षीस इथं येत आहे विकेटला. आमचे तर आजचे जे काही संघ मालक आहेत अमोल शेठ उगले पाटील, गणेश शेठ सिरतार, त्याचबरोबर स्वप्नील शेठ चौधरी, विजय शेठ चिकणे आणि साहेबराव चिकणे यांच्या वतीनं जे आगमन या ठिकाणी झाले. 500 रुपयाचं बक्षीस प्रत्येक विकेटसाठी आहे. सुरेश शेठ राजकर आणि त्याचबरोबर भंडारकर भाऊसाहेब चासकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. इथं षटकं संपलीत ते 5, धावसंख्या बनल्यात त्या 28 आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात निम्मा संघ जरी आऊट झाला असला तरी मात्र अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरेश पवार आणि गणेश बोरुडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. गोलंदाज मार्कवर नव्याने अक्षय गुंड, फार्मत काटाळवेडा, पारनेर तालुका. एक सुरेख गोलंदाजी, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 6वं षटक घेऊन अंतिम निर्णायक षटक घेऊन मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. शेख. आमचे मार्गदर्शक सन्माननीय भगवान मामा लामखडे आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. विनंती आहे मामा आपण व्यासपीठावरती येऊन असं बाबा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि खरतर मौलिक मार्गदर्शन, मूल्यांची जपवणूक करणारा एक आदर्श, ओल्ड इज गोल्ड, जुने ते सोनं, भगवान मामा लामखडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. भगवान मामांचा आशीर्वाद म्हणजे खरतर युवकांना मोठी शक्ती आहे. मामा आपण या ठिकाणी उपस्थित झालात. भगवान मामा लामखडे यांना विनंती करतो आपण कृपया मंचावरती या. खरतर 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज मात्र अक्षय गुंड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. खर तर मला असं वाटतंय की फलंदाज षटकार चौकार मारणं विसरून गेले की काय असं मात्र म्हणावं लागेल. इथं चेंडू खेळला गेलाय. सिंगल इथं नक्कीच मिळेल. डोक्यावरनं चेंडू जातोय, कव्हर केला जातोय. नवीन खेळाडू पाठीमागनं सिंगल मिळेल. 2 धावा पूर्ण केल्या गेलात. मला एक आवर्जून सांगायचं आहे, ज्यांच्या लग्नाला इतिहास घडला आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री सगळ्यांचे देवाभाऊ अर्थात देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते. असे आमचे खतर अमरदीप वराळ GS महानगर बँकेचे सन्मान्य अधिकारी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. या ठिकाणी खतर जो अल्पोपहार मी सांगितला होता महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा सामना संपला की आपण मात्र तो अल्पोपहार देण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मी आयोजकांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन या ठिकाणी करूया. याच दरम्यान ॲट क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा हुकलाय चुकलाय आणि इथं बघा विकेट तर नक्कीच दिली जाईल, पण कुणाचा जीव इथं दिला जातोय. फलंदाज इथं बाद होईल. आपण पाहतोय 7व्या क्रमांकाचा फलंदाज इथं बाद होईल. जोगेश्वरी फायटर संघ नक्कीच इथं अडचणीत सापडलाय आणि इथं कमबॅक आणि वचक दाखवतोय पैलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर संघ. 7 खेळाडू बाद झाले गेलेत. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या मात्र आपण पाहतोय एकंदरीत नक्कीच जी आहे. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची
बळीची टाळी. थँक्यू. आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुखदेव नाना ढवळे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सुखदेव नानांचं देखील मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. 30 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चालले अजूनही, मात्र 6व्या क्रमांकाचा आणि 6व्या षटकातील फक्त काही मोजके चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. याच दरम्यान डाव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डॉट आणि पंचांनी सांगितलंय पहिली इनिंग इथं मात्र संपलेली आहे. 6 षटकांचा खेळ संपला गेलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी मात्र ठेवले गेलेले टार्गेट जे आहे आपण पाहतोय 30 धावा बनवल्या गेल्यात आणि फक्त 36 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायच्या त्या 30 धावांची गरज, 31 धावांची गरज 30 ज्या बनवलेल्या आहेत. आपण पाहतोय आज स्वागतासाठी आमचे पैलवान विलास वराळ जिथून एंट्री केली जाते तिथं उभे आहेत. आमचे लहू भाऊ, निश्चित कौतुक करावं लागेल लहू भाऊचं. मला आठवतंय आम्ही 10वी 12वीला ज्यावेळेस इकडे खेळायला यायचो त्यांचं रुद्ररूप असायचं. जिंकले नाही जिंकले हरकत नाही, पण जर त्यांचं जर पारडं कधी कमी पडलं तर हंपरला इकून सांगणार आऊट दे, इकूनच सांगणार नो बॉल आहे. पण ते आता थांबलेत, काय हरकत नाही असे लोभाव. निश्चित काही काळ त्यांनी क्रिकेट जिवंत ठेवलं. क्रिकेटचा अगदी वेडा माणूस लोभाव. निश्चित आमचे स्वप्न हातकर महाराज सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. पण मला एक सांगायचं आज स्पर्धेच्या निमित्तानं, इथं कधी पण स्पर्धा भरली पण लहू निश्चित हे नाव कधी या क्रिकेटच्या बाहेर गेलं नाही. सातत्यानं त्याची पूजा करणारा, क्रिकेटला देव मानणारा लोभाव निश्चित असतील. अनेक आयोजक आहेत, असं सगळ्यांचं नाव मी या ठिकाणी घेतो. मगाशी मी बोलता बोलता राहून गेलं. अगदी ज्याच्या पाठीमागं वाघाचं चित्र असं अंधूक लिहिलंय, पण पुढे लिहिलंय संदीप पाटील वराळ, आमच्या मनातील ठाण्या वाघ. त्याला सोडून कधी क्रिकेट आमचं भरलं नाही आणि आम्ही त्याला कधी मात्र विसरलो नाही. असे मात्र वस्ताद आहे, पण त्यांनी जाता एक पैलवान घडवला, तो म्हणजे आमच्याकडे सुभाष पाटील वराळ, महाराष्ट्र चॅम्पियन आणि पारनेर केसरी. अगदी मात्र आमच्या दोस्ती दुनियेतला राजा माणूस सुभाष पाटील वराळ, त्याचा देखील तिथं फोटो आहे. त्यांच्या वतीनं आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आमच्या लोकनाथ चषकामध्ये मनापासून सहर्ष स्वागत करूया. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. माझ्याकडे वेळ आहे म्हणून बोलतो मंडळी. लहानपणापासून सुभाष पाटलांना कुस्तीची मात्र भारी हाऊस होती. अगदी शिस्तीचे धडे मात्र शाळेमध्ये दिले जातात. असं नाही की आमचा पैलवान शिकलेला नाही. 1ली ते 4थी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेत, 4थी ते 10वी शिरूरमध्ये रयत शाळेमध्ये शिकलेत आणि 11वी ते 12वी कोपरगावला मात्र शिकलेत. पण त्याच्यानंतर जे शिक्षण घेतलेलं मंडळी आश्रम शाळेमध्ये शिकणारा आणि तिथंच मात्र त्यांनी शिस्तीचे धडे घेतले आणि त्यानंतर ते क्रीडा शिक्षक म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी मात्र शिक्षण घेतलं, टीचर म्हणून काम केलं, त्याचं नाव सुभाष पाटील वराळ आहे. मैत्रीचे संबंध आले संदीप पाटील वराळ आणि सुभाष पाटलांचे संबंध हे पारनेर तालुक्याला काही नौखे नाहीये. आणि त्याच्यानंतर त्यांचं मन मात्र मुंबईला रमलं नाही आणि सुभाष पाटील पुन्हा दाखल झाले गावच्या मातीत, गावच्या लोकांमध्ये. आणि त्याच्यानंतर आता हे नेतृत्व पुन्हा मात्र या ठिकाणी तयार होते. मला आवर्जून सांगावं असं वाटतं, ज्या मातेनं आणि ज्या वडिलांनी हा आदर्श पुत्र घडवला, असे लक्ष्मी आणि आनंद यांचा जो पुत्र आहे त्याचं नाव सुभाष पाटील वराळ. आणि या पाटलांच्या वतीनं आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन या ठिकाणी करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण वेळ घेता विनंती राहील. धावसंख्या आहेत त्या 30 बनवल्यात, 31 करायचे आहे आणि चेंडू आहेत ते फक्त आणि फक्त 36 चेंडू. माझ्या अगोदर सुरुवात करताना दीपकजी मंडले सरांनी मात्र समालोचन केलं. त्यानंतर आमचे प्रवीणजी गायकवाड सर. माझी इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. यानंतर विनंती करतो आदरणीय पारनेर तालुक्याचं भूषण आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये क्रिकेट जगताला नेहमी हृदयाशी कवटाळून ठेवलंय आमचे प्रवीणजी गायकवाड सर. यानंतर मायक्रोफोनचा या ठिकाणी ताबा घेतील आमचे सुधीरजी वाखारे सरांचं या ठिकाणी आगमन आहे. असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आता जी मान्यवर आहेत ते निघोज या भागातील मला पाहायला भेटत आहेत, निघोज जिल्हा परिषद गटातले पाहायला भेटत आहेत. पण संध्याकाळी ज्यांचं आगमन होणार आहे शिवनेरी पुत्र अर्थात आमदार जुन्नर विधानसभा शरददादा सोनवणे, भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे, ही सगळी मंडळी संध्याकाळी येणार आहेत. आणि म्हणून संध्याकाळी मात्र मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. आपल्या सर्वांचे लाडके नेते सुजितराव झावरे पाटील यांचं देखील आगमन, आमदार संग्राम भैया देखील संध्याकाळी येत आहेत, त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर आता बक्षीस येते इथं बघा, सलग 3 चौकार दिगंबर शेठ घोगरे यांच्याकडनं 1000 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस असेल. सलग 3 षटकार दिगंबर शेठ घोगरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस. आता सलग 3 जर षटकार मारले आणि सलग 3 जर चौकार मारले तर संघच विजय होईल. कारण साहित्यिक 18 आणि 4 त्रिक 12 जिंकायला लागतात 31 धावा. सलग 3 षटकार मारा. दिगंबर घोगरे 2000 रुपये बक्षीस. कोणत्या गावातून आले घोगरे साहेब मला सांगा तुम्ही? शिरसोले गाव. तिथं बँक नाही मोठी, मला वाटतं एटीएम आखा मोकळं करून आले तुम्ही. तुमचं सहर्ष स्वागत करूया.
मेजर अमोल ठुबे, मला वाटतं त्यांनी हे मैदान बनवण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. अनेक मेजर वर्ग या ठिकाणी उपस्थित. सामन्याला सुरुवात होते. यानंतर आदरणीय प्रवीणजी गायकवाड. हॅलो चिक, हॅलो चिक. आपण थोडा आवाज ओढा याचा. सलग 3 विकेट दादाजी पठारे. सन्माननीय दादासाहेब पठारे सलग 3 विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. प्रवीण गावडे पहिले षटक टाकण्यासाठी या बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिला चेंडू वाईड येतोय, खराब येतोय आणि आता 36 चेंडू 30 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यस निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग टीम रिह्यू निर्णय तिसऱ्या पंचांकडे. पहिलवान साम्राज्य टाके डोकेश्वर टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय जोगेश्वरी फायटर्स सन्माननीय संतोष शेठ गायकवाड, हनुमंत शेठ भोसले, चेअरमन पठारवाडी आणि प्रकाश शेठ शेळके यांच्या मालकीची टीम. पहिलवान साम्राज्य टाके डोकेश्वर, पहिलवान अमोल शेठ उगले, पहिलवान गणेश शेठ शिरतार, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या मालकीची टीम. आणि या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक एलिमिनेटर राऊंड चालू आहे. यानंतर क्वालिफायर 2 ची लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर फायनलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. प्रवीण गावडे तयार. ओ स्क्वेअर कट ओमकार उदावांचा पाहायचे पंचांचा इशारा काय येतोय आणि पंचांचा इशारा हा सनसनीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. परत चौकार जर खेळून काढला तर संघ मालक सन्माननीय पहिलवान विजयदादा चिकणे, पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या वतीनं पारितोषिक असेल 500 रुपयांचं पारितोषिक. लागू पडता दुसरा खेळला तर 35 चेंडू 26 धावांची गरज. ओ यावेळेला फुलर लाईन चेंडू भिरकावून निला लॉंगॉनच्या दिशेला. बॅक टू बॅक चौसार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. पहिलवान विजयदादा चिकणे, पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज. फ्लॅट बॅटेड स्क्वेअर लेग रिझम मध्ये ठोकला आणखीन एक दमदार आणि धडाकेबाज षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं आगमन होत आहे संदीप शेठ बराळ आपण उपस्थित झालात. कांद्याचे सन्मान्य आडतदार सन्मान्य श्रीकांत शेठ ढवण, त्याचबरोबर संकेत शेठ ढवण यांचं आगमन झाले. प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट, 2 जिल्ह्यातील नामवंत गाडा मालक पुणे आणि अहिल्यानगर यांचं आगमन होतंय. मनापासून सहर्ष स्वागत करूया. स्टेप आउट केला, ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं, प्राप्त केली जाते ती सिंगल. खरं तर मजबूत पकड तयार करण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन. 32 चेंडू 14 धावांची गरज. पहिलवान साम्राज्य टाकी ढोकेश्वर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना चांगली सुरुवात, शानदार सुरुवात, दमदार सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बजरंग भाऊ वराळ मामांचं आगमन या ठिकाणी झाले आणि त्याचबरोबर रमेश पांढरकर. बजरंग मामांना विनंती करतो, मामा तुमचा आशीर्वाद पाहिजे, आपण मंचावरती या. आणि खरतर अगोदर यांचं आगमन आहे खरतर भगवान मामा लामखडे यांचं देखील कौतुक, आभार, अभिनंदन, धन्यवाद. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेला प्राप्त केली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. बिनबाद 18, शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. लास्ट 30 बॉल 13 रिक्वायर. 30 चेंडू 13 धावा. मजबूत पकड खरं तर तयार केली पहिल्याच्या षटकामध्ये पहिलवान साम्राज्य टाके डोकेश्वर टीमने. राजू पाटेक आणि ओमकार उदावंत, एक डावखऱ्या हाताचा तेजपुंज तारा, एक उजव्या हाताचा तारा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता षटक क्रमांक 2 प्रदीप जाधव. या षटकामध्ये सामना संपवला
मात्र पहिलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर संघमालक पहिलवान साहेबराव चिकणे, पहिलवान विजयदादा चिकणे, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान गणेश शेठ शेरतार आणि पहिलवान अमोल शेठ उगले. पारितोषिक 500 रुपयांचं आणि ठोकला पहिल्या चेंडूवरती एक शानदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. 29 चेंडू 7 धावांची गरज. काल आमच्या दीपक दादा परंडवालने एका षटकात सामना संपल्यानंतर 12,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लावलं होतं. दीपक दादा देखील उपस्थित आहेत. यावेळी अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशा निवडली, ठोकला षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. फक्त एका धावेची गरज. 2 चेंडूवरती 2 षटकार खेळले आणि हा विजयी षटकार ठोकला जातोय. क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश पहिलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. 9 चेंडू 35 धावांची नाबाद खेळी. ओमकार उदावंत 2 षटकं टाकली, 17 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील जाईल ओमकार उदावंत. खिचडी महाप्रसादाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. सगळ्यांसाठी सूचना आहे. 15 मिनिटाचा गॅप असेल, याची दक्षता घ्या. सगळ्यांनी खिचडी